लगेच देवाच्या वचनाकडे जाऊयात. आणि आज आपण लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि त्याच्या 9 वचनापासून तर 13व्या वचनापर्यंत आपण आजचं वचन वाचणार आहोत. लूक शुभवर्तमान याचा 16वा अध्याय त्याचं 9 ते 13 वचन आपण वाचणार आहोत. आणखी मी तुम्हाला सांगतो, अनितिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की जे ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांच्या विषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनितिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल, आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल. कोणत्याही चाकराला 2 धन्याची सेवा चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावरती प्रीती करेल, अथवा एकाला धरून देईल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येत नाही. देवाची स्तुती असो या वचनाबद्दल. आणि आज ज्या विषयावरती आपण या बोलणार आहोत आणि तो विषय आहे की पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही आणि मी देवाच्या बरोबर प्रामाणिक असणं गरजेची गोष्ट आहे. आर्थिक प्रामाणिकपणा, आणि हा आजच्या संदेशाचा आपला विषय आहे. आणि धन किंवा पैसा किंवा आर्थिक गोष्टी आहेत. देवाचं वचन आम्हाला इथं शिकवत आहे, ही प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे. आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीमध्ये आणि त्याने दिलेल्या ह्या आज्ञेकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहोत. आर्थिक प्रामाणिकपणा हा शास्त्र आम्हाला सांगतं, इथं प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आम्हाला सांगतं, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकरता हे वचन आहे. आणि ज्याला असं वाटतंय की माझ्याकडे धन नाही परंतु मला परमेश्वरापासून धन मिळायला पाहिजे, जर तुमच्या जीवनामध्ये चांगल्या आणि मजबूत अशा धनाची जर आवक तुम्हाला व्हावी असं जर तुम्हाला वाटतंय, जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्याकडे तुम्हाला आवश्यक असणारा आणि तुम्हाला सुखी ठेवणारा असा इन्कम जर तुम्हाला पाहिजे आहे, अशी जर मिळकत जर तुमची व्हावी असं जर तुम्हाला वाटतंय, कारण की आमच्या अनेक त्रासांचं, आमच्या अनेक प्रकारच्या समस्यांचं, आमच्या घरामध्ये असलेल्या अनेक दुःखांचं, आमच्या अनेक प्रकारचे जे टेन्शन आहे आज आम्हाला, आणि त्या टेन्शनमधून उत्पन्न होणारे अनेक जे आजार आहेत, ह्या आजारांचं कारण कदाचित तुमच्याकडे असलेल्या धनाची कमतरता किंवा आवश्यक तेवढा तुमचा इन्कम नाही, किंवा आवश्यक तुमचा तेवढी मिळकत तुम्हाला होत नाही. आणि म्हणून कदाचित तुम्हाला आजच्या संदेशाची गरज आहे. आजचा संदेश त्यांच्याकरता आहे. पुष्कळदा दुसरी बाजू जर आपण पाहिली तर पुष्कळदा आम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त परमेश्वर कधी कधी आम्हाला देतो. असे पुष्कळ लोक आहेत आणि असतात की त्यांना मिळतं भरपूर, काही कमी नसतं, येत आहे, पण ते त्यांच्या योग्य कारणासाठी खर्च होत नाही. आणि मग कुठून येतंय आणि कुठून जातंय हे त्यांना समजत नाही. आणि पुष्कळदा आम्हाला नको असलेल्या ठिकाणी आमचं धन आम्हाला खर्च करावं लागतं, आणि ते धन पुष्कळदा खर्च करावं लागतं, आणि त्या खर्चाबरोबरच आम्हाला कष्ट सुद्धा सोसावे लागतात. देवाच्या लेकरांनो, जसं काय म्हणजे आता मला
थोडक्यात म्हणजे आपल्या रोजच्या लोकल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगतो, बोली भाषेमध्ये, जसं काय भोग पडलेल्या पिशवीमध्ये साठवावं असं होत आहे. किती साठवा, किती त्यात टाका, पण सगळं निघून जात आहे. मग अशा वेळेस शास्त्र आम्हाला सांगतं की आजचा जो संदेश आहे आणि त्याच्या पाठीमागं असं कारण असू शकतं की दोन्ही बाजू जर तुम्हाला मिळत आहे परंतु त्याचा तुम्हाला उपयोग होत नाही, तर याचं कारण असू शकतं तुम्ही देवाच्या बरोबर पैशांच्या बाबतीमध्ये प्रामाणिक नाहीत. तुमची आर्थिक, तुम्ही देवाच्या बरोबर तुम्ही तुमची प्रामाणिकता संपून टाकलेली आहे. दुसरी बाजू अशी आहे की तुम्हाला नाही पण तुम्हाला मिळायला पाहिजे, पण अशा वेळेस सुद्धा तुमच्याकडे परमेश्वर जे आहे त्या बाबतीमध्ये तुम्ही देवाच्या बरोबर प्रामाणिक असा करार करा पैशांच्या बरोबर, पैशांच्या बाबतीमध्ये. आणि हा पैशांच्या बाबतीमध्ये केलेला, प्रामाणिकपणे केलेला हा जो करार आहे, तो करार तुम्हाला तुमच्या आवश्यक असणार, तुम्हाला सुखी आणि तुम्हाला व्यवस्थित चांगलं राहण्याकरता, तुमच्या लेकरा बाळांच्या गरजा अत्यंत व्यवस्थित पूर्ण होण्याकरता, तुम्हाला अनेक आर्थिक त्रासांमधून बाहेर काढण्याकरता, तुमचे व्यवसाय धंदे, तुमचे कामं हे सगळे व्यवस्थित चालू होण्याकरता देवाच्या लेकरानं तुम्हाला देवाच्या बरोबर आर्थिक बाबतीमध्ये किंवा पैशांच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे आता व्यवहार करण्याची गरज आहे. दोन्ही प्रकारच्या माणसांना आजच्या संदेशाची गरज आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा आजचा संदेश लागू होतो. जे परमेश्वराच्या बाबतीमध्ये प्रामाणिक आहेत पैशांच्या बाबतीमध्ये, त्यांनी सुद्धा हा संदेश ऐकायचा आहे. कारण की जर ते आजचा संदेश ऐकून जर त्यांच्या प्रामाणिकपणामध्ये जर अजून भर घालतील तर ती वाया जाणार नाही. हालेलुया. तर त्यांना अधिक त्याचा फायदा होईल. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पाहतो, जर आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानेच हा संदेश दिला किंवा ही शिकवण दिली आणि शिष्यांना त्याने एक दाखला दिला, त्या दाखल्यामध्ये ज्यावेळेस काही आर्थिक गोष्टींच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस शिष्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारली, कोण आहे मागं बडबड करतंय, तर देवाचं वचन आम्हाला सांगतंय की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला त्यांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्याने एक दाखला दिला आणि त्याने एका अन्यायी कारभाराच्या विषयी, की ज्या कारभारावरती कारभार सोपवून त्याचा धनी निघून गेला होता आणि त्याच्या धन्याला कोणीतरी सांगितलं की जो कारभारी तू नेमलेला आहेस तो कारभारी तुझ्या पैशाचा अपव्यय करत आहे, तो त्याची उधळपट्टी करत आहे. आणि मग ज्यावेळेस कारभारी आला त्याने ज्यावेळेस त्याला हिशोब विचारला त्यावेळेस त्याने सांगितलं की तुझ्याकडून कारभार काढून घेण्यात येणार आहे, कारण की तू उधळपट्टी केल्याचं माझ्या कानावरती आलेलं आहे. आणि मग अशा वेळेला त्या अन्यायी कारभाराने थोडंसं डोकं चालवलं आणि त्याने जाऊन जे धन्याचे देणेकरी आहेत त्या देणेकऱ्यांना बोलवलं आणि त्या देणेकऱ्यांना सांगितलं, विचारलं की तू माझ्या धन्याला किती देणार आहेस, माझ्या धन्याला तुला काय द्यायचं आहे, माझ्या धन्याकडून तुला किती देणं आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं की 1 मन तेल. आणि मग त्याला सांगितलं की तुझा रोखा, मग त्या एका मनाची किंमत जी आहे ती सांग. आणि मग 100 मन तेल. आणि मग त्याने सांगितलं की त्याचा रोखा आहे, त्याचे पैसे किती होतात ते सांग. आणि मग त्याने त्या 100 मनाचे त्याला पैसे दिले आणि त्याला सांगितलं की 50 मनाचे पैसे दिले आणि त्याला सांगितलं की इथं 50च टिप 100च्या ऐवजी. आणि मग अशा पद्धतीने त्याने आपल्या धन्याचा विश्वास संपादन करण्याच्यासाठी देवाच्या लेकरांनो मग तसाच बाबत त्याने एका गहू ज्याच्याकडून गव्हाचे पैसे ज्याला द्यायचे होते त्याच्या धन्याला, आणि त्याविषयी त्याने तसंच केलं. आणि त्याला सांगितलं किती, तर तो म्हणला की इथं 100 खंड्या. तर तो म्हणला की इथं 80 टिप आणि 20चे मी तुला पैसे देतो. आणि मग त्याने आपल्या धन्याच्या बरोबर काम करत राहण्याकरता त्याने प्रामाणिकपणा
केला, त्याने आपली चूक सुधारली आणि चूक सुधारून त्याने आपला हिशोब व्यवस्थित केला की जो त्याच्या धन्यास पसंत पडला. आणि देवाच्या लेकरांनो आपल्यालाही तसंच आहे. येशूचं वचन आम्हाला तेच सांगतंय की जी गफलत आपल्याला पैशाच्या बाबतीमध्ये देवाच्या बाबतीमध्ये आपली होते, पवित्र शास्त्र आपल्याला पैशाच्या बाबतीमध्ये देवाच्या करता आपल्याला जे काही करायचं आहे किंवा आपला पैसा हा कुठल्या गोष्टींसाठी खर्च व्हावा, त्या कुठल्या कुठल्या कामाला तो वापरावा आणि देवाला जे आपल्याला द्यायचं आहे. आजचा संदेश हा निश्चित मी तुम्हाला दान किंवा दशांश द्या असं म्हणणार नाही. आजच्या संदेशातून मला ते बोलायचंच नाही. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की जे परमेश्वर तुम्हाला देतो त्याच्यामध्ये तुम्ही प्रामाणिक राहा. हा जे स्टेज आहे किंवा ही जी वेदी आहे ही निश्चित दर आठवड्याला याचना किंवा मागण्याची ही विधी नाही. आणि मी त्यातून तसं केलं नाही, करणार नाही. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्ही परमेश्वराच्या बाबतीमध्ये पैशाच्या बाबतीमध्ये प्रामाणिक असणं गरजेची गोष्ट आहे. वास्तविक पाहता आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने पैशाची कधीच जास्त प्रशंसा केलेली नाही, धनाची, पवित्र शास्त्रामध्ये. आणि याही संदेशामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने धनाचा विषय काढला त्यावेळेस त्याने सांगितलं की ते अनितिकारक धन आहे. आणि पवित्र शास्त्र धनाला जास्त किंमत देत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. पैशाला तुम्ही आणि मी महत्व देतो, पैशाला तुम्ही आणि मी मोल देतो. माणसाच्या दृष्टीने पैसा महत्वाचा आहे, देवाच्या दृष्टीने नाही. देवाने 7 दिवस सगळ्या गोष्टी निर्माण केल्या, आकाश पाणी, पण देवाने पैसा निर्माण केला नाही. बरोबर? पैशाची निर्मिती कुणी केली? माणसाने. देवाच्या लेकरांनो, देवाच्या दृष्टीने धनाच्या विषयी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की जगातल्या अनेक पापांचं मूळ कारण आहे धन. जगामध्ये अनेक ज्या चुकीच्या आणि वाईट किंवा पापमय ज्या गोष्टी घडतात त्याच्या पाठीमागे आहे धन. आणि धनासाठी माणसाला देवाच्या आज्ञा मोडाव्या लागतात. पवित्र शास्त्र आम्हाला पुष्कळचं धन साठवायला परवानगी देत नाही. पवित्र शास्त्र आम्हाला आमच्या गरजांना पुरेल इतकंच धन कमवावं याची ते आम्हाला आज्ञा देतं. पवित्र शास्त्र आम्हाला धनाचा लोभ ठेवायला सांगत नाही. उलट धन हे तुमच्या दृष्टीने दुय्यम दर्जाचं असावं, त्याचं जे स्थान आहे तुमच्या जीवनामध्ये ते दुय्यम असावं असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतंय. धनाची हाव किंवा धनाची लोभ हे किती वाईट प्रकारची शिक्षा त्याची मिळू शकते मनुष्याला, हे पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की आलिशाचा जो सेवक आहे गेहजीच्या उदाहरणावरून आपल्याला समजते. पवित्र शास्त्रामध्ये आमच्या समोर अनेक प्रकारचे उदाहरण ठेवलेले आहे. पवित्र शास्त्र आम्हाला धन हे परमेश्वर पुरवतो हे आम्हाला सांगितलं आहे. आणि पवित्र शास्त्र आम्हाला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त धनाच्या विषयी आम्हाला शिकवतो त्यावेळेस तो आम्हाला सांगतो की धनवान मनुष्याचा स्वर्गामध्ये प्रवेश होणं हे अशक्य आहे. एक वेळ उंटाला सुईच्या नाकातून जाता येईल. सुईचं जे छिद्र असतं जिथून आपण दोरा होतो त्या दोरा होण्याच्या छिद्रामधून एक वेळेस उंट जाईल, म्हणजे ते पॉसिबल आहे. परंतु धनवानाला तितकंच अवघड आहे स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणं. धनवान स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊच शकत नाही असं पवित्र शास्त्र सांगत नाही. परंतु तुमचं धन तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याकरता 100% अडवू शकतं जर तुम्ही ते धन आणि देव
याच्यामध्ये जर तुम्हाला फरक कळला नाही तर तुम्ही जर तुमच्या धनावरती देवापेक्षा जास्त प्रीती करीता तर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये जाणं फार कठीण आहे. आणि पैशाचा मोह, पैशाचा लोभ, पैशाच्या बद्दलची अप्रामाणिकपणा, पैशाच्या बद्दलचा हेराफेर, पैशांच्या बाबतीमध्ये देवाच्या बरोबर आम्ही खोटं वागणं हे पवित्र शास्त्राला कधीच मान्य नाही. आणि म्हणून जर तुम्हाला धनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचं आहे तर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला हा जो सल्ला आहे तो आम्हाला फार काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि त्या सल्ल्यावरती तुम्हाला अंमलबजावणी करायची आहे. ते असं आहे की म्हणून जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळ विषयी विश्वासू आहे. आज आपण पहिल्या कॅटेगरीतल्या लोकांच्या बद्दल ऐकूया की ज्यांच्या विषयी आपण पहिल्यांदा ऐकलं की ज्यांच्याकडे नाही पण त्यांना असं वाटतं की आम्हाला मिळायला पाहिजे. आम्ही आर्थिक टंचाईमधून जर तुम्ही जात आहात, जर तुमच्याकडे पैशाची आवक जरा कमी आहे, तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ जर कमी आहे आणि अत्यंत थोडकं जर तुमचा इन्कम आहे तर त्यातूनही तुम्हाला देवाच्या बरोबर पैशाच्या बाबतीमध्ये प्रामाणिक असणं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं जर जे देवाला द्यायचं आहे, शास्त्र आम्हाला सांगतं दोन गोष्टी, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या, म्हणजे राजाचं आहे राजाला द्या आणि देवाचं आहे ते देवाला द्या. तुम्हाला आठवत असेल मी एकदा चर्चमध्ये संदेश दिला होता की राजा मागत नाही, द्या. राजा मागतो का? द्या. नाही. नरेंद्र मोदींनी पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढवले. तुम्हाला विचारलं का वाढवू का? या महिन्यामध्ये पुन्हा 25 रुपये सिलेंडर वाढलाय. तुम्हाला विचारलं का वाढवू का? त्यांना देशाचा कारभार चालवायचा आहे आणि त्या कारभाराकरता जो पैसा लागणार आहे तो पैसा त्यांना जनतेच्या करामधून तुम्ही जो कर देता आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीवर ते कर देता. तुम्ही जी आज सकाळी जर भाजीला कोथिंबीर आणली असेल बाजारातून तर त्या 10 रुपयाच्या कोथिंबीरवरती 5 रुपयाच्या एखाद्या साबणाच्या वरती तुम्ही कर दिलेला आहे, कर. आणि तो तुम्हाला विचारला नाही घेऊ का? त्यांनी बघितलं नाही की साबण खरेदी करणारा हा गरीब आहे की श्रीमंत आहे, तो लय कर्जबाजारी आहे का त्याचा पगार कमी आहे म्हणून त्याला टॅक्स कमी, असं आहे का धोरण? नाही. सगळ्यांना सारखंच धोरण आहे राजाचं. आणि देवाच्या सुद्धा सगळ्यांनाच आज्ञा आहेत. देवाचं वचन सांगतं का की बाबा तुला जे काही परमेश्वराकरता द्यायचं आहे ते देण्याकरता तू गरीब आहे म्हणून तुला सुट आहे? नाही. शास्त्र आम्हाला सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. हालेलुया. तुम्ही जर पुष्कळ तुमच्याकडे कमतरता आहे तर या तुमच्या कमतरतेमध्येच तुम्हाला देवाला जे काही तुमच्याकडे येतंय ते प्रामाणिकपणे देऊन देवाच्या बरोबर तुम्हाला प्रामाणिक राहायचं आहे. थोडक्या गोष्टींमध्ये जो विश्वासू राहील तो नंतर मग पुष्कळ गोष्टींमध्ये विश्वासू राहील. म्हणजे आज जर परमेश्वर तुमच्याकडे जर तुम्ही 100 रुपये जर आहेत, तुमचं जर इन्कम जर आज 100 रुपये, जर त्यातले 10 रुपये जर तुम्ही देवाला देता आणि प्रामाणिक राहता त्या 10 रुपयांच्या बद्दल, तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला त्या 100चे 1000 मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. हालेलुया. आणि मग परमेश्वर पाहिल, कारण देव काय पाहतो? परमेश्वर अंतःकरण पाहतो आणि देवाचे नेत्र सर्वत्र आहेत. तुम्ही देवाला तुमच्याकडे किती आहे आणि तुम्ही का दिलं नाही हे देवाला चांगलं माहित आहे. तुमच्याकडे येतंय ते पण देवाला माहित आहे आणि तुम्ही त्यातून किती देता हे पण परमेश्वराला माहित आहे. त्यामुळे आपण या बाबतीमध्ये देवाला फसवू शकत नाहीत.
तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की परमेश्वर आता मला नाही तर मी कुठून देऊ. तुम्ही असं म्हणू शकत नाही. तुम्ही कुठेही जा, तुम्ही जर मेडिकलमध्ये जर तुम्ही गोळ्या आणायला गेल, तुम्ही जर तो तुम्हाला म्हणेल का तुमची फार परिस्थिती वाईट आहे म्हणून तुम्हाला फुकट गोळ्या? नाही नाही, आहे ना. मग अशा वेळेस आम्ही काय करू? कुठूनही काय करू, पण आपली ती गरज आपण पूर्ण करू. दशांश आणि दानाच्या बाबतीमध्ये सुद्धा, देवाला धन देण्याच्या विषयी सुद्धा हाच नियम लागू आहे देवाच्या लेकरांना. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला की तुम्ही जर थोडक्यामध्ये तुम्ही प्रामाणिक राहा, तुमच्याकडे जे येत आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक राहा. आणि पहा, देवाचं वचन आम्हाला सांगतं की देव अंतःकरण पारखतो. आणि तुम्ही जर ज्यावेळेस त्याला त्या गोष्टीमध्ये धन देण्याच्या मध्ये जर तुम्ही प्रामाणिक आढळला, तुमच्या गरिबीमध्ये, तुमच्या त्रासामध्ये, तुमच्या अडचणींमध्ये जर तुम्ही देवाला तुम्हाला दिसलं की तुम्ही तुमच्याकडे काही नसताना सुद्धा तुम्ही जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक राहताय परमेश्वराच्या बरोबर, परमेश्वर तुम्हाला त्याच्याबद्दल पुष्कळ दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि तुम्हाला सांगू, देवाच्या लोकांना किंवा विश्वास ठेवणाऱ्यांना जी आर्थिक भरभराट होते, ती आर्थिक भरभराट ही त्यांना ते देवाच्या देण्यामध्ये किती विश्वासू आहेत याच्या बाबतीमध्ये ते आहे. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, प्रार्थना करण्यामध्ये फार विश्वास लागत नाही. लय गरज असते म्हणून प्रार्थना करतोय आपण, आपल्याला गरज असते म्हणून प्रार्थना करतोय आपण. लय विश्वासाची गरज नाही त्याला. स्तुती, स्तवन, गाणं तुम्हाला सांगतो, रोजचं वचन वाचणं, प्रार्थना करणं, चर्चला येणं. तुम्ही जर असं म्हणता की मी दर आठवड्यात चर्चला येतो, पण तुम्ही जर देण्याच्या बाबतीमध्ये जर प्रभूच्या बरोबर विश्वासू नाहीत, तर मग तुम्ही चर्चला येऊन सुद्धा देवाच्या बरोबर खोटेपणा करत आहात. आणि देवाच्या लेकरांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला तेच सांगतंय की आता आपल्याला ही चूक सुधारायची आहे. कदाचित आत्तापर्यंत तुम्ही ही गोष्ट मनावर घेतलेली नाही. मी एक प्रश्न विचारील, कारण मला माहित आहे, मला माहित आहे, मला त्याचं उत्तर माहित आहे, पण ते तुम्ही त्याची जाणीव तुम्हाला व्हावी म्हणून मी हा प्रश्न विचारत आहे. प्रश्न असा आहे, तुम्ही या मंडळीचे सभासद आहात. गेल्या 4 वर्षापासून, 5 वर्षापासून, 10 वर्षापासून तुम्ही चर्चला येता, नियमित येता, दर आठवड्याला येता. माझा प्रश्न असा आहे, गेले 1 वर्ष झाले तुम्ही चर्चला दशांश दिलाय का? पगार झाला ना 1 वर्ष? काम केलं ना 1 वर्ष? घरामध्ये तुमच्या 1000 रुपये पण आले नाही 1 वर्षामध्ये? मग सांगा, मला दशांश देणारे सुद्धा माहित आहेत आणि न देणारे सुद्धा मला माहित आहे. कुणी गेल्या 6 महिन्यापासून दिलंय ते मला माहित आहे, कारण नोंद आहे आपल्याकडे. आणि कुणी दिलं नाही ते सुद्धा मला माहित आहे. मग जर तुम्ही तुमचे दान किंवा दशांश जर तुम्ही मंडळीला देत नाहीत, तर मग आपण मंडळी कशी पुढे चालवू शकतो? मंडळीच्या गरजा आपण कशा पूर्ण करू शकतो? तुम्ही विचार केला का की मी गेले 6 महिने झाले दशांश दिलेला नाही? बाळासाहेब काय करत असेल चर्चमध्ये? तुम्ही असा विचार करू नका मी नाही, कोणतरी दिला असेल की, हा नाही विचार करायचा. आमच्या कुटुंबाने गेले 6 महिने झाले, गेले 1 वर्ष झाले, 3 वर्ष झालेत, काही कुटुंब रोज दर रविवारी चर्चला येतात, पण त्यांनी दशांश दिलेलं नाही. 3 वर्ष झालेत. मी ते बोलत नाही कारण मला ते जास्त त्यावरती हे करायला, परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या या आज्ञेकडे तुम्ही दुर्लक्ष करतात. मला तुम्हाला हेच तुमचं लक्ष याच्याकडे वेधवायचं आहे. 1000 रुपये येऊ द्यात, 2000 रुपये येऊ द्यात,
3,000 रुपये येऊ द्यात, काय हरकत नाही. तुमचं काय आहे, तुमच्या महिन्याला तुमच्याकडे किती येतंय त्यातून परमेश्वराला द्यायला शिका. त्याच्याशिवाय तुमची आर्थिक भरभराट होणार नाही. मग तुम्हाला पुढची 25 वर्ष 2 आणि 5 हजारातच महिना काढावा लागणार आहे आणि तुमची महिना अखेर सगळ्यात वाईट असणार आहे. पवित्र शास्त्रामध्ये असं वचन आहे की तू अनेकांना उसणं देशील पण तुला कुणाकडून उसणं घेण्याची वेळ येणार नाही. मग सांगा, मागच्या किती दिवसांपासून तुम्ही तुमचं उसनवारीवरती चालवलंय? तो जर तुम्हाला सारखंच उसनवारी करावं लागत आहे, सारखंच हे ऐकून घ्यायचं परत त्याला द्यायचं, ह्याच्याकडून घ्यायचं परत, उसनवारी जर तुम्हाला करावं लागत आहे, सारखं तुम्हाला प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक येणाऱ्या वर्षाला जर तुम्हाला तीच गोष्ट तुम्हाला करावं लागत आहे, तर मग लक्षात ठेवा, कदाचित तुम्ही ह्या देवाच्या आशीर्वादापासून वंचित आहात. देवाचा आशीर्वाद आहे बरं का देवाच्या लोकांना. आणि आशीर्वाद असा आहे की तू उसणं घेशील, तू उसणं देशील पण तुला उसणं घ्यावं लागणार नाही. याचा अनुभव घेऊन पहा. प्रत्येक वेळेस सांगा बरं, तुमच्या गरजांकरता ज्यावेळेस तुम्ही एखाद्याकडे उसणं मागायला जाता, मान ताट असते का? कशा शब्दात आपल्याला ते मागावं लागतं? सांगा बरं, आपण अगदी आनंदाने किंवा असं शानमध्ये मागू शकतो का? नाही. त्याने दिलं तर खरं, नाही दिलं तर तिथून तोंड खाली करून किंवा नाराज होऊन आपल्याला तिथून यावं लागतंय. उसनवारी होणार नाही असं मी म्हणणार नाही, पण शास्त्र आम्हाला सांगतं देवाच्या लोकांना हा आशीर्वाद आहे. हा आशीर्वादाचा अनुभव कधी घेणार आहात? या आशीर्वादाचा अनुभव तुम्ही कधी घेणार आहात? या अभिवचनाचा अनुभव कधी तुम्ही घेणार आहात? कायम तुम्ही कोणावरती तरी डिपेंड राहणार आहात का? आणि याच्या पाठीमागचं कारण आहे, कदाचित अशा परिस्थितीत तुम्ही जात आहात, तर आता थोडीसा विचार करा, कारण की ही परिस्थिती बदलू शकते. तुम्हाला सारखंच लोकांच्या घराकडे किंवा सारखंच लोकांच्या दारामध्ये तुम्हाला उसणं मागण्याची जायची गरज नाही. एक वेळ अशी येईल की लोक तुमच्याकडे उसणं मागायला येतील. हालेलुया. आणि ही परिस्थिती बदलू शकते ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं हे वचन पाळता आणि तो म्हणतो की अनीतिकारक धनाच्या विषयी विश्वासू रहा. जे धन आहे, शास्त्र आम्हाला सांगतं, स्तोत्र संहिता 39 अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये, की माणसं आपल्या जिभेने उगाचच धामधूम करतात. माणसं आपल्या जिभेने उगाच धामधूम करतात. मी असं करेल, मी तसं करेल, मी अमकं करेल, तमकं करेल, धामधूम करतात माणसं. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जे आज ते धन मिळवतात ते कदाचित ते दुसऱ्याचा होणार आहे. आणि म्हणून धन त्याच्यातलंही मन घालू नका, कारण की शास्त्र आम्हाला सांगतं जिथं माणसाचं मन आहे, जिथं त्याचं धन आहे, तिथं त्याचं मन आहे. जर तुमचं मन देवामध्ये आहे, देवाकडे आहे, तर मग तुमचं देव हे तुमच्याकरता धन आहे. देव हे तुमच्याकरता धन आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर आमच्याकरता धन होतो, त्यावेळेस देवाच्या लोकांना कुठं जाण्याची गरज पडत नाही. त्यांच्या गरजेच्या वेळेस त्यांच्याकरता स्वर्गातून मानना सुद्धा पडतो अद्भुतरित्या. आणि देवाच्या लेकरांनो, शास्त्र आम्हाला सांगतं की आता हा विचार करा, जर तुम्ही मंडळीचे सभासद आहात तर तुम्ही असं तुमची जबाबदारी टाळू शकत नाही. जर तुम्ही देवाचे लोक आहात तर मागच्या किती दिवसापासून तुम्ही देवाचं देणं देवाला दिलेलं नाही? सांगा बरं, ह्याला प्रामाणिकपणा म्हणायचा का? नाही म्हणू शकत आपण. तुम्हाला आलंय, मिळालंय, परंतु तुम्ही देवाचा हिस्सा तुम्ही स्वतः करताच वापरलाय. आणि अशी चुकून केली होती पवित्र शास्त्रात. तुम्हाला माहित आहे का?
ही चूक पवित्र शास्त्रामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये एका नवरा बायकोंनी केली होती आणि हनन्या आणि सप्पिरा त्यांचं नाव आहे. परमेश्वराने त्यांनी धन दिलं हे पाहिलं नाही. त्यांनी केलेला जो अप्रामाणिकपणा आहे हा देवाने त्यांचा लक्षात घेतला आणि देवाच्या लेकरांनो त्याची शिक्षा त्यांना दिलेली आहे. आम्ही पाहत आहोत की परमेश्वराचं हिस्साचं ज्यावेळेस गेहजीनं आपल्याकडे ठेवून घेतलं, शास्त्र आम्हाला सांगतं नामानाचं कोड त्याला लागलं. आणि ही आर्थिक फसवणूक देवाची किंवा आर्थिक बाबतीमध्ये मी फसवणूक हा शब्द वापरणार नाही, कारण की आपण थोडासा आपण देवाचं वचन आहे. ही आर्थिक फसवणूक नाही, परंतु आर्थिक अप्रामाणिकपणा हा शब्द आपण वापरूया. आणि ही आर्थिक अप्रामाणिकपणा हा तुम्हाला सांगू की कधीच तुमच्या मिळकतीला आशीर्वाद मिळू देणार नाही, कधीच नाही. तुमच्याकडे येत राहील आणि ते कसं निघून जाईल हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. ते कधीच तुमच्या उपयोगाला येणार नाही. ते कधीच तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही. जो देवाचा हिस्सा आहे, जसा राजा हा आपला हिस्सा काढून घेतो तुम्हाला न सांगता, देवाच्या लेकरांनो जर तुम्ही अनुभव घेतला असेल, कधीतरी जर तुम्ही अनुभव घेतला असेल, तर मी तुम्हाला सांगतो की देव सुद्धा काढून घेतो आणि ते तुम्हाला कळतच नाही. मग ते जाईल इकडं तिकडं कुठं पण, अशा ठिकाणी जाईल की तिथं तुम्हाला त्रास होईल, त्रास पण होईल आणि तुम्हाला धन पण तुमचं जाईल. आणि देवाच्या लेकरांनो जसा राजाचा हिस्सा हा आपल्या कामाला येत नाही, परमेश्वराचा हिस्सा सुद्धा, ते धन सुद्धा, तो पैसा सुद्धा तुमच्या उपयोगाला येणार नाही. तुम्ही देवाच्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे परमेश्वराचं काम करत राहा आणि देत राहा आणि पहा याचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये किती सुपरिणाम तुमचा होतोय. तुम्ही अनुभव घेतलेला आहे, काय माहित नाही, पण तुम्ही का थांबलायत? कोरोनामुळे थांबलायत काय? अजिबात नाही. कोरोनात सेवा चालू आहे आपली, चर्चच्या गरजा चालू आहेत. कोरोना आहे म्हणून चर्चचं लाईट बिल थांबलेलं नाही, चालू आहे. कोरोना आहे म्हणून आम्हाला पण आमच्या काय पोटाला आम्ही झाकण लावलेलं नाही, चालूच आहे. गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी देवाने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. देवाच्या लेकरांनो, मी या गोष्टीचा मला खूप अनुभव आहे की ज्यावेळेस मी परमेश्वराला देतो त्यावेळेस निश्चित देव त्याचे उपकार राखून ठेवत नाही. देव त्याच्या बदल्यात अनेक गोष्टी परमेश्वर आपल्याला देतो. आणि परमेश्वराच्या लेकरांनो, देवाचं वचन आम्हाला सांगतं, आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? म्हणून तुम्ही अनित्यकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपून देईल? शास्त्र आम्हाला सांगतं स्वर्गाचं राज्य हे आमचं खरं धन आहे. येशूने आम्हाला ते सांगितलंय. आणि मग धन त्याला सोपून दिलं जाईल जो धनाविषयी प्रामाणिक आहे. मग जर हे नाशवंत धन जे कसर लागणार आहे, ज्याला गंज लागणार आहे, एक दिवस ते आम्हाला सोडून जायचंय. जो आज हमारा है कल वो किसी और का होगा, हा संसारचा नियम आहे. आणि मग हे नाशवंत जे धन आहे, अनितिकारक जे धन आहे, ज्या धनाच्या विषयी अनेक पापांचं ते मूळ आहे, हे धनाच्या विषयी जर आम्ही प्रामाणिक नाही, जर आम्ही आमचं आहे त्यात पण आम्ही मन घालतोय आणि जे दुसऱ्याचं म्हणजे जे देवाचं आहे त्यात पण जर आम्ही मन घालतोय, म्हणजे दुसऱ्याचं आहे ते खर्च करायचा तुम्हाला परवानगी आहे का? नाही. म्हणजे परमेश्वराचं आहे ते परमेश्वराचा आमच्यासाठी आपण खर्च करण्याचा आम्हाला परवानगी नाही. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, शास्त्रात आम्हाला इथं सांगितलंय की त्याने येशूने धनाची कधीच प्रशंसा केली नाही आणि धन मनुष्याशी व देवाशी अप्रामाणिक वागण्यास भाग पाडते.
आपण पाहिलंच आहे. धन काय करतंय माहितीये का? माणसाबरोबर सुद्धा अप्रामाणिकपणे वागायला लागतंय. अहो, घरामध्ये आई वडिलांशी लेकरं अप्रामाणिक राहतात ज्यावेळेस धन मिळतं त्यावेळेस. मी अशी अनेक मुलं पाहिलेत की कामाला जातात, पगार आहे 15,000 रुपये, घरात सांगतात 10,000 रुपये आई वडिलांना. कुटुंब असेल तर कुटुंबात तसं सांगतात, सांगत नाहीत लवकर आर्थिक व्यवहार व्यवस्थित घरात. मग सख्या पक्क्यांच्या असं बरोबर येते. माणसांबरोबर काय आहे? माणसांबरोबर वैर करायला लावतंय धन, आणि देवाच्या माणसाबरोबर तर अप्रामाणिकपणे वागायला लावतंय. तुम्हाला सांगू, सगळ्यात जास्त खोटं बोलण्याची वेळ आम्हाला पैशांच्या बाबतीमध्ये येते, आहे की नाही? सगळ्यात जास्त माणसं एकमेकांच्या बरोबर जर खोटं कधी बोलत असतील, जास्त खोटं बोलण्याचा प्रसंग कधी येतो माहितीये का? आर्थिक देवाणघेवाणीच्या वेळेला. काय म्हणतात? हे का उद्या देतो, घेताना काय म्हणतील? उद्या देतो, आणि तो उद्या कधीच येत नाही. कधी कधी लोक म्हणतात तुम्हाला, माझ्या बाबतीत असं झालंय, तुम्हाला 10,000चे 15,000 रुपये देतो 2 महिन्यात 3 महिन्यात, आणि ते 15,000 नाही 10,000 नाही, सगळेच घेऊन जातो. आर्थिक फसवणूक माणसांना. आणि आता तर कोरोनामध्ये जास्त चाललंय ही गोष्ट. देवाबरोबर अप्रामाणिकपणे वागायला लावते धन आपल्याला. आणि माणसांच्या बरोबर सुद्धा हनन्या आणि सप्पिरा या दोघांनी देवाच्या बरोबर, म्हणजे देवाच्या आत्म्याबरोबर सुद्धा या बाबतीमध्ये अप्रामाणिकपणा केला. आणि ते पेत्राच्या म्हणजे माणसाला सुद्धा ते अप्रामाणिकपणे बोलले, आणि देवाला सुद्धा ते अप्रामाणिकपणे बोलले. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आम्ही पाहत आहोत की देवाला देऊन शापित धनाचे रूपांतर आशीर्वादामध्ये करून घ्या. आजचा संदेश तो आहे. येशूला ही शिकवण द्यायची आहे. येशूने ते सांगितलं, ज्या माणसाने, ज्या अन्यायी कारभाराने आपला सगळा तो हिशोब बदलला, आणि त्याने काय केलं माहितीये का? अनलिगलीचं लिगली केलं. म्हणजे त्याने जे काही केलं त्याचं रूपांतर, म्हणजे त्याने आपल्या धनाच्या बरोबर त्याने धन्याला आवडेल असा हिशोब तयार केला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचं जे नाशवंत किंवा अनितिकारक धन म्हणताय पवित्र शास्त्र त्याला, त्याचं रूपांतर आपण परमेश्वराच्या जवळ त्याला ते धन घेऊन येऊन त्याचं रूपांतर आपण देवाच्या लेकरांनो आशीर्वादामध्ये करा. पैशाला तितकेच शाप आहेत. पैसा फार शापित आहे, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. आणि देवाच्या लेकरांनो, परंतु ज्यावेळेस तो पैसा आम्ही देवाच्या समोर घेऊन येऊ, किंवा त्याबद्दल आपण जर देवाच्या बरोबर प्रामाणिकपणे राहू, तर तोच पैसा आमच्याकरता आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्ही अनितिकारक धनाच्या विषयी विश्वासू झाला नाहीत, तर जे खरे धन आहे ते तुम्हाला कोण सोपून देईल का? मग बघा, जर एखादी व्यक्ती जर पैशाच्या बाबतीमध्ये जर प्रामाणिक नाही, तर तिच्याबरोबर कुणी जास्त व्यवहार करत नाही. पुन्हा त्याच्यावरती कुणी व्यवहार करत नाही, त्याच्यावरती विश्वास टाकला जाऊ शकत नाही. देवाच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. देवाला तुम्हाला भरपूर द्यायचं आहे, पण तुम्ही तुमच्या कृतीमधून देवापाला ती प्रामाणिकता दाखवा, देवाला द्या. आणि ह्या महिन्यापासून मंडळीतल्या प्रत्येक कुटुंबाचा दशांश येणं गरजेची गोष्ट आहे. येणं गरजेचीच गोष्ट आहे. आणि जर येत नसेल तर मी त्या कुटुंबाला वैयक्तिक भेटून याची जाणीव करून देईल. तुमची नोंद झाली पाहिजे. मग तुम्ही आज चर्चमध्ये भांड्यात टाकायला आणलेला 100 रुपये, त्याचं रूपांतर दशांशामध्ये करू नका पाकिटात घालून. म्हणजे आयडिया काय वापरू नका. देवाला सगळ्या आयडिया कळतात. देवाला सगळ्या आयडिया कळतात. दान वेगळं आणि दशांश वेगळा, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देवाच्या लेकरांनो, तुम्हाला ते प्रामाणिकपणे देणं गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून अनितिकारक धनाने देवबापाची सेवा करा, हे सेवेसाठी आहे.
आजचा संदेश तुम्हाला सेवा करण्याकरता परमेश्वर सांगत आहे. आजच्या संदेशामधून तुमच्या धनानं सुद्धा तुम्हाला देवाची सेवा करायची आहे. परमेश्वराची सेवा करण्याकरता आपल्याला आपलं धन हे देवाच्या भांडारामध्ये आपल्याला आणायचं आहे. देवाच्या लेकरांनो, मी अशा अनेक लोक पाहिलेत. मी मागच्या आठवड्यात मला वाटतं एका मंडळीमध्ये मी उदाहरण दिले तिथं आम्ही बोलत असताना की 3 रुपये रोजचे 3 रुपये 30 रुपये आपल्या पगारामधून माझ्या चर्चला येणारी एक स्त्री, माझ्या मंडळीमध्ये मी एक स्त्री अशी पाहिलेली एक कुटुंब की ती 30 रुपये रोज कमवायची. भांगलाला जायची, खुरपायला जायचे शेतामध्ये आणि ती खुरपल्याच्या नंतर रोज तिला पगार व्हायचा. त्या पगारामधले तिला 30 रुपये पगारामधले रोजचे 3 रुपये ती बाजूला काढून ठेवायची एका डब्यामध्ये. देवाच्या नावाचा एखादा डबा बिबा केलाय की नाही कोरोनाच्या काळामध्ये? सांगितलं तुम्ही एकदा व्हॉट्सअपच्या द्वारे, कुणी त्याला रिप्लाय दिला नाही. बाकीचे सगळे पोस्ट टाकतात, हे अमके टाकतील तमके टाकतील, पण मी जे टाकले त्याला कुणीच रिप्लाय दिला नाही त्याला. मग तिने ते डबा केला होता, त्या डब्यामध्ये ती ते 3 रुपये टाकायची 30 रुपयातले. आणि प्रत्येक आठवड्याला येताना, प्रत्येक रविवारी येताना ते 6-7 दिवसाचे काय असतील ते ती घेऊन यायची. देवाच्या लेकरांनो, इतक्या हलकेच्या कुटुंबामध्ये म्हणजे 30 रुपयामध्ये, रोजच्या 30 रुपयामध्ये तिचे 3 माणसं होते घरामध्ये आणि मुलांचे शिक्षण होते. पण देवाच्या कृपेने लेकरांना देवाने एवढी बुद्धी दिली, त्यांना कधीच कुठं जास्त फी भरायची गरज पडली नाही. त्यांना कायम त्यांच्या मार्कांवरती त्यांना ऍडमिशन मिळायची. आणि ते 2 लेकरं इतक्या चांगल्या कामाला लागले. एक मुलगी मिशनमध्ये नर्स बनली आणि मुलगा हा पुण्यामध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला लागला. दिवसच बदलले पाहिजे. आता भांगलायची गरज नाही, घरात बसून लेकरांच्या जीवावरती आरामशीर काम करते. आणि हा प्रामाणिकपणा देवाच्या बाबतीमध्ये, चर्चला येणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. चर्चला यायलाच पाहिजे, दर रविवारी चर्चला यायलाच पाहिजे. आणि परमेश्वराचं जे आहे ते सुद्धा आपल्याला प्रामाणिकपणे देवाला द्यायलाच पाहिजे. मी माझ्या स्वतःचं उदाहरण सांगेल की मला जसं कळतंय, मी जसा वचन ऐकलं मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये, मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो तेव्हा मी देवाचं वचन ऐकलं. तोपर्यंत दान दशांश काय माहीत नव्हतं मला. आणि ज्यावेळेस मला समजलं देवाला देण्याचं महत्त्व, मी काम करत नव्हतो, मी मिळवत नव्हतो, पण मला विद्यार्थी म्हणून माझ्या घरून मला काही पॉकेट मनी, मला महिन्याच्या खर्चायला पैसे यायचे. मी त्या खर्चायण्याच्या त्या पैशामधून सुद्धा ज्यावेळेस माझ्या वडिलांची मला मनी ऑर्डर यायची, त्यावेळेस मी त्या मनी ऑर्डरमधून तिथल्या जुन्नरच्या चर्चमध्ये माझा दशांश मी ते टाकायचो. तेव्हापासून मला सवय लागलेली आहे. आणि तेव्हापासून आम्ही कधीच दशांश देणं बंद केलं नाही. चांगल्या परिस्थितीत तर देतच आहोत, पण ज्यावेळेस आमची अत्यंत हलाखीची परिस्थिती होती, त्याही परिस्थितीमध्ये आम्ही कधीच देवाला देणं सोडलं नाही. आणि त्याचा परिणाम परमेश्वराने आम्हाला कधीच काही कमी केलं नाही. मला कधीही उसनं मागण्याची जास्त वेळ आणली नाही प्रभूने. मी पुष्कळांना उसनं दिलेलं आहे, परंतु मला जास्त उसनं मागण्याची कधीच देवबापाने वेळ आणली नाही. कारण का? ते अभिवचनावरती माझा विश्वास आहे. आणि मला माहिती आहे, जर मी थोडक्याविषयी जर प्रभूवरती जर प्रामाणिक राहिलो तर मला पुष्कळांवरती परमेश्वर नेमेल. माझ्याकडे पुष्कळ परमेश्वर मला देईल. आणि म्हणून खरोखर जयसिंगपूरमध्ये येऊन मला 10 ऑक्टोबरला, म्हणजे ज्या दिवशी आपलं चर्च उघडलं, त्या दिवशी मला 19 वर्ष लागली जयसिंगपूरमध्ये येऊन. ह्या 19 वर्षामध्ये देवाच्या लेकरांनो अत्यंत अल्प काळामध्ये आपली सेवा, आपली सेपरेट सेवा आपण सुरू केली. आणि जवळपास सेवा सुरू केल्यापासून तर आत्तापर्यंत आपण लाखो रुपये हाताळलेत, लाखो खर्च केलेत, मिळवलेत, खर्च केलेत. चांगल्या गोष्टींकरता, वायपट नाही, चुकीच्या नाही.
विनाकारण नाही. चर्चचा पैसा हा माझ्या गरजा पूर्ण होऊन, ते चर्चने मला दिलंय त्या पूर्ण होऊन चर्चच्याच कामासाठी आपण वापरलेले आहेत. आणि म्हणून आपण अल्पावधीतच आपण जागा घेऊ शकलो, अल्पावधीत आपण चर्चची इमारत उभा करू शकलो, ही अल्पावधीत आपण चर्चच्या वस्तू आपण घेऊ शकलो, अल्पावधीत आपण चांगल्या गोष्टी करू शकलो, आपल्या गरजा आपण चर्चच्या मंडळीकरता आपण तयार करू शकलो. कारण का? देवाच्या लेकरांनो, मला माहीत आहे की ज्यावेळेस मी देवाच्या बरोबर प्रामाणिक आहे, थोडक्यामध्ये देव मला पुष्कळ देईल. हालेलुया, आपल्याला पुष्कळ देईल. आणि देवाचं वचनाच्या शेवटाकडे जात असताना मी तुम्हाला सांगतो की जो धनाच्या बाबतीत विश्वासू, तो सर्व बाबतीमध्ये देवाच्या बरोबर विश्वासू आहे. हालेलुया. तुम्ही जर म्हणत असाल, पास्टर मी फार प्रामाणिकपणे मी प्रार्थना करतो, माझं प्रार्थनेचं जीवन प्रामाणिक आहे, पास्टर माझं बायबल वाचन मी नित्यनेमाने रोज करतो, प्रामाणिक आहे मी बायबल वाचन करण्यामध्ये, पास्टर मी देवाची स्तुती स्तवन करण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये प्रामाणिक आहे पास्टर मी, चांगली गोष्ट आहे. पण जर तुमच्या प्रामाणिकपणाला काहीच अर्थ उरणार नाही जर तुम्ही पैशाच्या बाबतीमध्ये जर देवाच्या बरोबर प्रामाणिक नाहीत तर. तुमच्याकडे येत आहे पण जर तुम्ही देवाला देत नाही तर मग तुमच्या बाकीच्या बाबतींमध्ये देवाच्या बरोबर प्रामाणिक राहण्यामध्ये काहीच अर्थ उरणार नाही. कारण का? बायबल आम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगतंय, घेण्यात नाही देण्यात जास्त धन्यता आहे. द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आणि देवाच्या लेकरांनो, हे सर्वस्वी देवाने मला दिलंय. ज्यावेळेस परमेश्वराला आम्ही देतो त्यावेळेस आमचं हृदय आम्हाला असं सांगतं, आमचा विश्वास आम्हाला असं सांगतो की हे मला देवाने दिले. हालेलुया. मला देवाने दिलं, माझ्याकडे जे काय आलं ते देवाने मला दिलेलं आहे. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रामाणिक राहा. अनेक प्रकारचं कर्ज तुमचं त्याकरता तटलंय, तुम्ही दशांश देण्यामध्ये प्रामाणिक नाही, दान देण्यामध्ये तुम्ही व्यवस्थित नाहीत, म्हणून तुमचं अनेक प्रकारचं कर्ज तटलंय. अनेक आर्थिक समस्या तुम्ही जात आहात, तुम्ही अनेक पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला अनेक अडचणी उभ्या राहत आहेत, तुम्हाला अनेक ठिकाणी खर्च करावा लागत आहे, तुम्हाला अशा ठिकाणी खर्च करावा लागत आहे जिथून तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. जर अशी परिस्थिती असेल तर याचं पाठीमागचं कारण आहे, तुम्ही देण्यामध्ये व्यवस्थित नाहीत. तुमचं देण्याचं जे जीवन आहे प्रभूला, ते तुम्ही व्यवस्थित ठेवलेलं नाही. आणि असा अजिबात ढोबळ मनाने विचार करू नका, काय मी नाही दिलं तरी परमेश्वर मला देतोय. अजिबात नाही. नाही दिलं देवाला तर काय होईल? तर मी तुम्हाला तेच सांगतोय, देव कसा काढून घेतो हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. आणि देव काढून घेतो बरं का. तुम्ही जरी चर्चमध्ये आणून नाही दिलं तरी त्या महिन्याचा दशांश हा देवाने तुमचा वेगळ्या मार्गाने तुमचा काढून घेतलेला आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. मी मंडळीतल्या अनेक कुटुंबांना सुद्धा मी आभार मानेन, कारण की त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये, चर्च सुरू नव्हतं, मी गेली 2 वर्ष झाली मी कुठल्या व्हिजिटला गेलेलो नाही लोकांच्या घरी, तरी तुम्ही चर्चला येत आहात. मी तुमचे लय आभार मानतो मनापासून. तुम्ही खरंच खूप चांगले सभासद आहात. तुम्ही खूप चांगले सभासद आहात की गेली 2 वर्ष बाळासाहेब तुमच्या घरी आले नाही तरी तुम्ही चर्चला येत आहे. तुम्ही खरंच ग्रेट आहात. आणि त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून आभार मानेन मी तुमच्या सगळ्यांचे. देवाच्या लेकरांनो, मी ज्यावेळेस आव्हान केलं त्यावेळेस मला त्या काळामध्ये मला खूप गरज होती. आणि मी तुम्हाला साक्ष देईल, मी एक रविवारी चर्चमध्ये एक आपल्या यूट्यूबला एक संदेश टाकला होता आणि त्या संदेशामध्ये मी आव्हान केलं होतं. मला माहीत नाही, फक्त गुगल पेला त्यांची नावं पडली आणि ज्यावेळेस मी त्यांना फोन केला त्यावेळेला त्यांनी मला त्यांची व्यवस्थित ओळखसुद्धा दिली नाही. आणि 5 गावावरून
पाचगाव जे आहे कोल्हापूरच्या जवळचं तिथून आणि कोल्हापूर शहरामधून मला 2 कुटुंबांनी, आता त्यांचं मला नाव सुद्धा मला व्यवस्थित माहीत नाही, पण त्यांचा चर्चशी संबंध नाही, ते कोण आहेत मला माहीत नाही, परंतु त्यांनी गुगल पेवरती मला 2 आठवडे दान पाठवलं होतं. मला माहीत नाही कोण आहेत. प्रभू त्यांना आशीर्वाद देव. अनेक कुटुंब आहेत की त्यांनी मदत केली या काळामध्ये. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला चर्चचं बांधकाम करायचं आहे, आपल्याला चर्चचं काम पुढे न्यायचं आहे. पैसा हा महत्वाचा नाही, पैसा हा आमचा देव नाही, कारण की शास्त्र आम्हाला सांगतं की माणसाला 2च, एक तर धनाची तरी चाकरी करता येईल, नाही तर देवाची तरी चाकरी करता येईल. मग तुमच्याकरता एक तर तुम्ही देव तरी तुमच्याकरता महत्वाचा आहे किंवा धन तरी तुमच्याकरता महत्वाचं आहे, आणि आमच्याकरता देव महत्वाचा आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की इथून पुढे देव आमच्याकरता महत्वाचा आहे, आणि त्या देवाची सेवा आम्हाला पुढे चांगल्या पद्धतीने करण्याकरता आम्हाला अनितिकारक धन हे सुद्धा आवश्यक आहे, आणि ते आम्हाला प्रामाणिकपणे प्रभूकडे आणून द्यायचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि या आज घरी गेल्याच्या नंतर प्रत्येक कुटुंबाने घरामध्ये या गोष्टीवरती विचार झाला पाहिजे आणि ठराव झाला पाहिजे आज प्रत्येक घरात की आजचा संदेश ऐकून इथून पुढे आपण चर्चला धन देण्याच्या बाबतीमध्ये देवाच्या बरोबर